तेल अवीवचा दक्षिण विभाग. इथे एकेकाळी पूर्ण अरब वस्ती होती. मात्र काही गेल्या 2 शतकात अनेक परदेशी जीव इथे येऊन राहायला लागल्यामुळे या जागेचा बराच कायापालट झाला आहे. आज आई समवेत इथला चोर बाजार फिरायला आलो. आता खरोखरच इथे चोरीचा माल विकतात वगैरे असं काही नाही. इंग्रजीमध्ये म्हणतात नाही का, फ्ली मार्केट. आता कसं बरं वजन आलं जागेत. एकेकाळी हा अगदी गरीब वस्तीचा परिसर होता. आता इथे छान छान इमारती उभारल्यात आणि घरं अत्यंत महाग आहेत इथे. आणि हा इथला चोर बाजार. आता पहिल्यासारखा चोर बाजार राहिलेला नाहीये. इथे अनेक खाद्यपदार्थांची दुकानं आली आहेत. आधीमध्ये दुकानं आहेत, मात्र खरा मुख्य बाजार आहे तो पुढे आहे. मम्मी, तुला आधी काय खायला हवंय का थोडस फिरूया आणि मग नंतर खात बसू? तू कधी घेशील तेव्हा. बसायला जागा मिळणं कठीण आहे मम्मी. इथे आहे जागा रिकामी, मात्र हे कॉफी हाऊसेस नाही. इथे जास्त करून खाण्याच्या ठिकाणी आहेत. आपल्याला एवढी भूक लागली का आता? नाही. हा बघ, इथे पुढे तो जुना पुराणा, हा खरा चोर बाजार जो म्हणतो आपण. तुला फिरायचंय का आतमध्ये काय बघून? जरा नजर टाकूया. कोळशाची शेगडी मिळाली तर बघ बघ. ह्याच्या पुढे सगळे जुने कपडे मिळतात. आणि खरं म्हटलं तर कपड्यांचा बाजार हा खरा आधी इथे सुरू झाला. मला कंटाळा येतो त्या जुन्या पुराण्या बाजारात जाऊ. काय तेच 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 त्याच जुन्या गोष्टी. लोकांना आकर्षण असतं या गोष्टींचं. हा, ते बरोबर आहे. सुरुवातीला आलो होतो तेव्हा होतं आकर्षण. आता झालं जुनं. तुला फिरण्यासाठी म्हणून आणलं मी, आठवणीसाठी. मात्र चांगल्या वातावरणाच्या आणखीन चांगल्या जागा आहेत तिथे, तिथे फिरू. ठीक आहे. मम्मी, इथे बसायला जागा आहे बघ. इथे बसायला जागा आहे. बसू, काहीतरी चहा वगैरे घेऊ आणि मग फिरू. आणि ठीक आहे. इथे पाणी आहे. ये इथे बस. या बाजूला बस, म्हणजे तुला इथली बाहेरची मजा पण दिसेल. तिकडे बसते मी तुझ्या बाजूला बसतो. मी तिथे बसते. तिथे बस, जिथे बसाय. ऐस पैस बैस. मी बघून आलो काय आहे ते, मग तुला सांगतो. ए मम्मी, इकडे इकडे. इथे छान जागा आहे बघ. इथे पकड बाकडा.
आता सांग, तिकडे कॉफी प्यायची का इथे खुमूस खाशील? त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची. इथे आधी जागा पकडून ठेव, मग नंतर गोष्ट सांग. नाही, आधी गोष्ट. ठीक आहे, आधी गोष्ट. काही वर्षांपूर्वी आपण इथे आलो होतो. खूप वर्ष झाली. खूप वर्ष झाली. हाच बाकडा काय तो? हाच तो बाकडा. हा. आणि तू तिकडनं फलाफेल आणलंस. अरे हो, तेच ते दुकान आहे. हो. तर इथे आम्ही बसलो होतो आणि तू उभा होतास. तर म्हटलं, शामू, समोर फलाफेलचं दुकान आहे, मला फलाफेल पाहिजे, घेऊन येशील? तर तू घेऊन आलास आणि ते एक फलाफेल मी खाल्लं आणि माझा दातच मोडला. अशा तुझ्या आठवणी? मला ते पटकन आठवलं आता. बरं, इथे बघ, इथे एक चांगलं खुमूसचं दुकान आहे आणि इथे आपल्याला चांगला ठेवायला पण आहे. मला खुमूस नको. काय झालं? घरी पण आपण खातो, बाहेर काही करायचंय. मी म्हटलं इथे विश्राम होईल, तेवढ्यात आरामात, लोकांपासून दूर पण आणि चांगल्या वातावरणात. दुसरं काही मागव. ठीक, आपण फिरू आणि बघू आणखीन काय असेल. ठीक आहे. मग तिथे तुला परत जायचंय का? तिथे केक वगैरे आहेत? नाही. हा, नाही. हो. आपल्या समोरच बघ काय होतं आणि आपण बघितलं नाही. हो, आम्ही बघितलेलं आहे. शोलेची मोटरसायकल. हो. आणि ते प्रोजेक्टर पण आहे एके काळातला. चल मग निघू मग मी. काय बघतेस बरं? हे काय आहे? हा, खुळखुळा. हो, पण ते काय आहे? व्हॉट इज दिस? वॉलनट. म्हणजे शिंगाडे काय? नाही रे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. Very low price, like Indian price, not American price. I should come here someday for sure. Thank you very much. एक मिनिट, उंटावरून आठवण आली मला. सौदी अरेबियामध्ये वाळवंट आहे आणि तिथे पहाड आहे. काय आहे? पहाड, डोंगरासारखा. हा, डोंगर आहे. आणि त्या डोंगरामध्ये जशा आपल्याकडे अजिंठ्याच्या गुहा आहेत, तसं तिथे उंट कोरलेले आहेत. हो. लोकांना प्रश्न पडतो, एवढ्या उंचावर हे उंट कोणी खोदले? मग मी गॉगल लाव, किंवा डोळ्यांना त्रास होईल. चल जरा गाणी ऐकूया, गायक चांगला दिसतोय. Heavy, and all this shit. You got to get me to that. You better make all you feeling in my time. Watch it bling, music bling. Door never the left in the car, never the back of the car, the car. You're looking for the top, you're looking for the top, you call, you make a round, you call, we give you a call. What? Got the feeling in my body. Got the feeling in my body. Come on, got the feeling in my body. Got the feeling in my body. मम्मी, मला बी खायची का? मला बी खाऊ. मला बी खाऊ. मात्र जागा फक्त सावलीमध्ये आहे. उन्हातल्या जागा गेलेल्या आहेत. किंवा थंडी वाजेल सावलीत बसेल तर. त्यांचा काहीतरी खेळ चाललेला आहे. मला एक आठवण सांगायची. मला हीच जागा की काही माहित नाही. जो माणूस जातोय त्या ठिकाणी वरती पहिल्या माळ्यावर मुली गात होत्या काय? हा, तिकडे ती बाल्कनी आहे. तर ते ऑपेरा वगैरे कधी गातात इथे. इथे खूप गर्दी होती. हीच जागा ती? हा, हीच जागा ती. शामू, लवकर बघ इकडे काय आहे. हे बघ काय लिहिलंय.
अरे वा मराठीत आहे काहीतरी नाही, हिंदीत आहे हे. काढून बघतो. गर्भ समापन सेवाएं यहाँ उपलब्ध है, डॉक्टर से संपर्क कीजिए. हे काहीतरी भलतच आहे. हो. पण आश्चर्य वाटलं. हिंदीमधील पाटी इस्रायल मध्ये. मग मी आपल्या खाण्याचं काय, पण आपण नेहमी म्हणतो इकडे नाही तिकडे नाही आणि शेवटी राहून जातो. तू मला चांगल्या वातावरणात नेणार आहेस ना, तर मी तुझ्यावर विश्वासू नाही. तू कधी नेशील तेव्हा नेशील. वातावरण झालं चांगलं आता इथे. मग आता कुठेही घे. तर खायला काय तो प्रश्न आहे. आता तिथे कोपऱ्यावर एक कॉफीची जागा आहे, तिथे मी अनेक वेळ येऊन बसतो. आता नाही म्हणू नकोस, तुला पाहिजे तर इतर ठिकाणी परत जाऊ. काहीतरी पोटात गेलं पाहिजे आधी. हो, घेऊन चल मला. हे झाड पाहिलंस का? काय याचं नाव आहे, इंग्लिश मध्ये याला म्हणतात स्नेक प्लांट. हे सापासारखं दिसतं आणि ते घरात आपल्या झोपण्याच्या खोलीत किंवा स्वयंपाकाच्या खोलीत कुठेही लावू शकता. का बरं? कारण हे रोप दिवसाचे 24 तासही प्राणवायू सोडत असतो. आता कॉफी शिवाय माझा प्राणवायू निघायला लागलाय. हे ते माझं नेहमीचं कॉफीचं ठिकाण. इथल्या उन्हातल्या जागा सगळ्या गेलेल्या आहेत. सावलीत असेल तर सावलीत आता बसून घेऊ. चल मी काढतो त्याला उन्हामध्ये. बस इथे ऐस पैस बैस. इथे बस. इथे इथे बस. नेहमी जिथे ठेवतो नेहमी हलवतेस माझी तुझी. आता सांग काय खाणार तू? केक आणू का? पिझ्झा? इथे पिझ्झा मिळेल का? हो, लिहिलेलं आहे. अरे पिझ्झाची जागा नाही. अरे हो लिहिलेलं आहे. तुझं लक्ष बरोबर. कोणता पिझ्झा घेणार? मार्गारिटा. ठरलेलं आहे तुझं? ठरलेलं आहे. והפוך חלש קטן בבקשה עם חלב רגיל. שמשון. לקחת ממני גם קפה? זה 58? זה זול. כן. ती माझी कॉफी. पिझ्झा येतोय. तो झाला बा. आनंद झाला. हा आता कुठे हास्य उमटलं. विचारलं मला त्रिकोण पाहिजे का गोल पाहिजे खा. म्हटलं तुला परत विचारायच्या ऐवजी अख्खा घेऊ. काय पाहिजे तुला? लाल मिरची. हा ती तिथे आतमध्ये आहे. इथे आहे, ठेवली एकाने. ही का लाल मिरची? हे आणखीन काहीतरी आहे. फुकटात आहे, मी घालून घेतो. आणि ही लसणाची पूड. हा जास्त पडली. हे पण फुकटात आहे वाटतं. 2 घेतो मग. मी इथे ठेवतो. अरे मुंगी वगैरे जाईल काय? गरम कॉफीत मुंगी कशी जाईल? घे. मला नको, हे तुझ्यासाठी आणलंय. अरे पण घे. चाव घेतो. हा हा शेवटी इच्छा पूर्ण झाली. जरा वेगळी वाटते मात्र झकास आहे. आता मला पण जरा चटक लागली. मला एक त्रिकोण दे. आता मी या बाजाराच्या नावाची गंमत सांगणार होतो ना तुला, ते सांगतो आता. याला म्हणतात शुका पिशपिशी.
शुक म्हणजे मार्केट. पिशपिशीम नाव कशावरनं आलं? याचा अर्थ खरा इंग्रजीमध्ये फ्ली मार्केट. आपण नेहमी म्हणतो फ्ली मार्केट म्हणजे आपल्याला कसं मोठं वाटतं काहीतरी. लंडनचं कसं कॅम्डन टाउन मार्केट आहे की तिकडे बार असतात, वातावरण चांगलं असतं, लोक फिरायला येतात. मात्र फ्ली म्हणजे काय? फ्ली म्हणजे हा एक कीटक आहे, पिसू फेकण्यासारखा असतो तो. जुन्या बिछाण्यामध्ये, तुरुंगातल्या बिछाण्यांमध्ये वगैरे सापडतात, अंगाला चावतात, ते रक्त शोषून घेतात. पिसू मराठीमध्ये, ते इंग्रजीमध्ये फ्ली. तर सर्वात पहिलं फ्ली मार्केट सुरुवात झाली पॅरिसमध्ये. आज ते 4 आहे. आणि तो खरं जुने कपडे विकण्याचा बाजार. आणि या जुन्या कपड्यांमध्ये अनेक अशा ह्या पिसवा सापडायच्या. पिसवा म्हणतात, पिसूचं अनेक वचन पिसवा का? पिसवा. हा, अनेक पिसवा असायच्या. त्यामुळे अशा ठिकाणी घेतलेले कपडे ज्यातनं ते पिसू चावतात, म्हणून त्या फ्लीज, म्हणून त्या मार्केटला नेहमी नाव पडलं फ्ली मार्केट. आता मुंबईला चोर बाजार म्हणतात, त्याचा अर्थ वेगळा झाला. मग ते इथं सर्व ठिकाणी त्याला फ्ली मार्केट म्हणतात. तर त्या फ्ली मार्केटचं हिब्रू भाषेत भाषांतर पिशपिशीम. पिशपिश हे त्या फ्लीला म्हणतात. आता गंमत सांगू तुला. सांग. पिशपिश आणि त्यांनी भाषांतर केलं इंग्रजीच्या फ्लीवरनं, आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? पिसू. हो, पिसू पिसू, पिश पिश. साम्य कशामध्ये आहे? कळली गंमत? हो. याच्यापेक्षा मजा काय? इथे एक खानावळ आहे, त्याचं नाव मिसेदेक पिशपिशीम, म्हणजे पिशपिशीम रेस्टॉरंट. म्हणजे काय झालं त्याचा अर्थ? पिसूंचं खानावळ, म्हणजे या कीटकांची खानावळ. त्याला माहिती नसेल कदाचित त्याचा अर्थ काय आहे. तर असं हे जाफा फ्ली मार्केट, शुका पिशपिशीम. चला आता निघूया. नको, आता नको. आता नाही तर कधी? पुढच्या एपिसोडमध्ये.